वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव इथे कथा चालू आहे. श्रीमद भागवत कथा सुंदर अशी चालू आहे. आणि इथे जंगलामध्ये मुसाजी माऊलीचं खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये कथा ही चालू आहे. आणि त्या कथेला बरेच लोक येतात आणि कथेचा आनंद घेतात. इथे तुम्हाला दिसेल किती सुंदर झाडझुडपं आहेत. इथे वन्य प्राणी पण आहेत. इथे मोर येतात, हरणं येतात, ससे येतात, अनेक प्राणी येतात आणि देवाच्या समोर बसतात, मंदिरात समोर येतात. आमची कथा चालू असताना तिथे पण आजूबाजूला फिरत असतात. परंतु तेवढे जे प्राणी असून सुद्धा इथले लोक घाबरत नाही. जंगलात ज्यांचं वास्तव्य जास्त करून आहे, जास्ती राहतात. जंगलात 4-5 खेड्यातल्या लोकांनी कथेचं नियोजन केलं आणि सुंदर कथेचा आनंद ते घेत आहेत. बघा किती सुंदर झाडे आहेत इथे. एवढी सुंदर झाडं आहेत. वातावरणात असं वाटतं कितीही इथेच राहावं, कारण इतकं सुंदर वातावरण आहे. या वातावरणामध्ये खूप मन भरून येतात आणि आनंद पण फार वाढतो. आणि या कथेचा मी पण भरपूर आनंद घेत आहे आणि इथे लोक पण भरपूर आनंद घेत आहेत. आणि एक छोटीशी राधा एक इथे मला भेटली. राधा इकडे, ती राधा म्हणजे ताई, तुम्ही आलात ना तर आमचे लोक फार खुशी झालेले आहेत आणि आम्हाला कथेचा आनंद फार येतोय. मी तुमच्यासोबतच येणार आहे, मी हिला घेऊन जाणार आहे सोबत आळंदीला. आणि सगळे लोक आनंद घेतात कथेचा भरपूर. मी पण घेत आहे. सगळ्यांना आनंद भरपूर येतोय. आणि तुम्हाला आता मी दाखवते लोक कसे भोजन करतात. इथे किती वर भोजन त्यांचं चाललंय. बेसन पोळी त्यांनी बनवलेली आहे, बेसन चपात्या. ते कसे खातात, कसे बनवतात, किती आनंदाने राहतात ते तुम्हाला दाखवते. भोजन चाललंय काय तुमचं? काय बनवलं जेवणासाठी? कांदा पण छान छान. आणि जंगलामध्ये इथे तुम्ही भोजनाचा आनंद घेताय ना. आणि इथेच आपली मुसाजी माऊलीची कथा पण चालू आहे. श्रीमद भागवत कथेचं तुम्ही नियोजन केलं. आणि इथे वन भोजन तुम्हाला आज बेसन भाकरी खाण्याची इच्छा होती ना. छान झालं. आणि अजून भरपूर लोक पण राहिले ना भोजन करण्याचे, राहिले ना. आणि कथा कशी चालली आपल्या इथलची? चांगली झाली ना. आणि मी पण तुमचीच आहे, कारण जे मुसाजी माऊलीचे भक्त आहेत ते माझेच आहेत. आणि इथे बघा, हे आमचे दादा विलास भाऊ झळके, हे सुंदर गायन करतात, कथेवर गायला आहेत. आणि हे बाबा कथा श्रवण करण्यासाठी आले. जंगलामध्ये हे मंदिर आहे, परंतु 4-5 खेड्याचे लोक इथे येऊन राहतात. आणि बघा आमचे कलाकार कुठे फिरतात. इकडे या, अहो इकडे या महाराज, इकडे बघू तरी द्या, दोन दाखवू द्या. या कलाकार. आणि हे बघा, हे आमच्या आजोबाची हे महाराजांचे भजन म्हणणारे महाराज पाणी वाढत आहे. ते बघा, हे पळून चालले. काय झाले, भीती वाटायली का महाराज? इकडे या. आणि हे इकडे बघा स्वयंपाक बनवणं चाललंय. मस्त बेसन भाकरी छान पैकी आनंद घ्या बन भोजनाचा. तुमचं जेवण झालं का? खूप छान वाटत आहे इथे येऊन आणि खूप सुंदर पण. आणि आमचे दादा अजून काय बेसन खूप झालं. मिठाची थैली पण तिथे असंच पाहिजे बन भोजन. हे खूप छान असतं आणि जेवण पण भरपूर जातं आणि जेवायला आनंद पण भरपूर येतो. चला तिथे तुम्हाला निसर्ग दाखवते, जंगल कसं आहे. हे आमच्या आर्गन वादक दादा थांबा इथे. सिंत वादक दादा आहेत पंकज महाराज खरवडे, है ना. पंकज महाराज खरवडे दादा हे आमचे आहेत. आपल्याला जंगलात राहणाऱ्या लोकांना पोळ्याच जास्त लागतात. पण तुम्ही बेसनासोबत भाकरी बनवायला पाहिजे होत्या. उद्या भाकरी बनवा बरं का. आणि आजीबाई चल बाहेर तिकडे जातो आपण. राधा तू हाताने तोडून डोक्यावरती आणलं ना. फक्त वाळलेच लाकडं तोडले ना, वडले झाडं नाही तोडले ना. जंगल जरी असले ना तर वडले झाड तोडायचे नाही बरं का, फक्त वाळलेलेच तोडायचे.